धुळे शहरातील देवपुरातील नगावबारी नजीकच्या सातपुडा शिक्षण संस्थेला भाडे तत्वावर दिलेली नवीन शर्तीची 22 एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारची पट नजराना न भरता सिटी सर्वेत क वर्गाचा उतारा फुकटात लावून दिल्याप्रकरणी जन आंदोलन छेडण्याचा इशारा प्रथम महापौर भगवान करंकाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे। देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेला 1965 पासून 9 हेक्टर म्हणजेच 22 एकर जागा भाडे तत्वावर दिलेली आहे। नवीन शर्तीचा भंग झाल्यानं सन 2002 मध्ये संपूर्ण जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आली होती। त्याविरोधात संस्थापक अध्यक्षांनी नाशिक अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते। त्यानंतर 2006 मध्ये देवपूर तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्या संगतमताने 22 एकर जमीन सातपुडा संस्थापक अध्यक्ष यांचे नाव 1 रुपया न भरता नावावर करण्यात आले आहे। विशेष संस्थेला लागूनच 500 प्लॉट नवीन शर्तीचे आहेत। यातील प्रत्येक प्लॉट धारकाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये नवीन शर्तीतून वर्ग करण्यासाठी शासनाला भरावे लागतात। नाव लावण्यासाठी वर्षानुवर्षे चक्रा देखील मारावे लागतात। सातपुडा अध्यक्षाला नजराना न भरता फुकटा सिटी सर्वेत नाव लावून दिल्याप्रकरणी तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार आणि सिटी सर्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा या प्रकरणी जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धुळे शहराचे माजी प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाड यांनी दिला आहे। पाहूया। मी भगवान रामभाऊ करंकाड, शिवसेनेचा पहिला महापौर धुळ्याचा, आज माननीय धुळे जिल्हाधिकारी यांना भेटलो। 1965 साली शिक्षण हे पवित्र कार्य असल्यामुळे शासनाने सातपुडा शिक्षण संस्थेला नगावबारी इकडे 9 हेक्टर म्हणजे 22 एकर जागा फ्रीमध्ये भाडेतत्वावर दिली होती। काही भ्रष्ट अधिकारी महसूलचे त्यांना हाताशी धरून त्या शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहे त्यांनी 1 रुपया पण मोबदला न भरता नवी शर्तीची जागा जुनी शर्त केली आणि क वर्गामध्ये त्यांचं नाव लावून टाकलं। शासनाचं, धुळे कलेक्टर यांचे सगळ्यांची नावं उडवून टाकलेले। मागे असे जागरूक नागरिकांनी हा विषय जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वी निदर्शनात आणून दिला होता की अशी जागा आपण शासनाने दिलेली आहे आणि तिथं संस्थेचं नाव लागलं आहे आणि मोबदला कुठेच दिलेला नाही। तर त्यावेळेला कलेक्टरांनी ती जागा जप्त करण्याचे आदेश दिले होते। त्याच्यानंतर परत काही महसूलचे लोकांनी यांना मदत करून गोलमोल उत्तरं देऊन विभागीय आयुक्ताकडनं परत त्यांचं नाव कायम केलेलं आहे। मी कलेक्टरांना सांगितलं, जे लोक प्लॉटचे आणि शेतीचे लाखो रुपये आपल्याकडे भरणा करतात, मोबदला देतात की नवी शर्तीची जमीन आम्हाला जुनी करून द्या, क वर्ग करून द्या, मग त्यांचा बी पैसा तुम्ही परत करा। या लोकांसारखा यांनी जसं फुकट आपली ही जागा बळकावली, 22 एकर जमीन आहे आणि 4 एकर जमीन डोंगर पोखरून ती 26 एकरवर कब्जा केलेला आहे त्यांनी। तर ही जागा तुम्ही ताब्यात घ्या आणि फौजदारी गुन्हे दाखल करा त्या महसूल अधिकाऱ्यांना, अशी मागणी मी आज कलेक्टरांकडे केलेली। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। सत्यशोधक शेतकरी सभेचा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध मागण्या व हक्कांसाठी मंत्रालयावर पायी बिडार महामोर्चा काढण्यात आला आहे। या महामोर्चात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बिडारासह मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। 7 डिसेंबरला नंदुरबारहून निघालेला महामोर्चा धुळ्यात दाखल झाला आहे। तर शहरात दाखल झालेल्या मोर्चामुळे शहरातील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता। हा मोर्चाला 4 दिवस उलटूनही शासनाच्या वतीने कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। शासनाने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा देखील मोर्चेकरांच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे। आमचा मोर्चा हा नंदुरबार पासून ते मुंबई पर्यंत 432 किलोमीटर पर्यंत पायी चालत जाण्याचं ठरवलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळाची परिस्थिती असताना धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जे काही मंडळ, काही गावं त्यांनी जाहीर केले, परंतु दुष्काळ हा नुसता मंडळ आणि शेतकरी बघून येत नाही, तर तो दुष्काळ म्हणजे दुष्काळ हा सगळीकडे सरळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असतो। तर आमची मागणी हीच आहे की संपूर्ण हे दोन्ही जिल्हे दुष्काळी जाहीर करावे। आणि दुसरी मागणी जी आहे ती म्हणजे वन हक्कासंदर्भात या दोन्ही जिल्ह्यामध्ये जेवढे दावे दाखल केले आहे त्या दावेदारांना वन हक्क कायदा 2006
आणि सुधारणा अधिनियम 2012 नुसार किमान 2 पुराव्याच्या आधारे पात्र करावे असा GR आणि कायदाही म्हणतो. तर आमची मागणी तीच आहे की या 2 पुराव्याच्या आधारे त्यांना पात्र घोषित करावे आणि 7/12 देण्यात यावा. सत्य की जय हो. लाल सर. आमच्या बिडार मोर्चाला आम्ही तारीख हीच दिली आहे. आमचा मागणी ही तीच आहे 7 आणि 12 आणि आमच्या बिडार मोर्चाची ही सुरुवात 7/12च्या दिवशीच आम्ही सुरू केली आहे. तर आमची मागणी आमचे हे एवढे आदिवासी बांधव आहेत यांचं या जमिनीवर खरं तर उदरनिर्वाह जे आहे ते याच जमिनीवर चालतं. म्हणून आमची प्रमुख मागणी तीच आहे की आम्ही जे पिढ्यानपिढ्यात असतो आणि त्या जमिनीचा 7/12 आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो 7/12 मिळेपर्यंत आम्ही हा मोर्चा स्थगित करणार नाही. आम्ही वरती मंत्रालय लेवलला आम्ही निरोपही पाठवला की आमच्या ह्या 3-4 मागण्या आहेत. या संदर्भात जर मंत्री महोदयांनी त्यांनी लेखी आम्हाला ठोस असा निर्णय दिला तर आम्ही हा मोर्चा स्थगित करू शकतो. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण तालुके दुष्काळी जाहीर करून नुकसान झालेल्या वन हक्क दावेदार आदिवासीसह सर्व शेतकऱ्यांना एकरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा 2007ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचे 7/12 उतारे द्यावेत. कांद्यांवर लादलेले 40% निर्यात शुल्क ताबडतोब मागे घ्यावी. सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करावे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकरिता सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं नंदुरबार ते मुंबई मंत्रालय बिडार महामोर्चा काढण्यात आला आहे. 432 किलोमीटरचा पायी प्रवास करून 23 डिसेंबरला हा मोर्चा मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. तर या पायी महामोर्चात शेतकऱ्यांसह महिला वर्गही आपल्या बिडारासह हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील धुळे बायपास रोड या ठिकाणी नव्याने इंडियन ऑइल पंपाचे उद्घाटन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला आहे. तर दोंडाईचा नगरपालिका माजी नगराध्यक्ष नभू पिंजारी यांच्या माध्यमातून शिंदखेडा व दोंडाईचा करांच्या सेवेत विश्वासू उच्च दर्जाची इंडियन ऑइल पंपाची भर पडली आहे. आयुष्याच्या प्रवासावर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. या प्रवासात यश मिळवत असताना अपयश देखील येते. मात्र अनेक वेळा अपयश आल्यामुळे खचून न जाता जिद्द व चिकाटी, सहनशीलता आणि संयमाच्या जोरावर नभू पिंजारी यांनी आपल्या प्रयत्नाला यशाला गवसणी घालून दोंडाईच्या या नगरीत नव्याने इंडियन ऑइल पंपाचे लोकार्पण केलं आहे. तसेच उद्योजकतासोबतच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत समाजकार्याचा रथही पुढे नेला आहे. निशुल्क सामाजिक विवाह मेळावा, गोरगरिबांना आर्थिक मदत यांसह आदी सामाजिक उपक्रम नभू पिंजारी यांच्या माध्यमातून राबवण्यात आला आहे. नभू पिंजारी यांना शाबासकीची थाप देऊन आमदार जयकुमार रावल यांनी त्यांचं तोंड भरून कौतुकही केलं आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला आणि कष्टाने आपलं जीवन कसं आपल्याला उभं करता येईल त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे नभूभाई. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने खरंच इंडियन ऑइल पेट्रोल पंप याचा उद्घाटन आणि लोकार्पणचा कार्यक्रम इथे आपल्या साक्षीने घडतो. मी जाणीवपूर्वक शब्दांचा उपयोग करतोय. मला आजपासून 20 वर्षापूर्वीचे दिवस आठवतात की दोंडाईच्या शहरामध्ये सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली, खरं तर सरकार साहेबांचा खूप मोठा आशीर्वाद नभूभाईला आयुष्यामध्ये मिळाला. कोणी गॉडफादर म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे. आजपासून 20 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ते ऑक्ट्रॉय नाक्याचं जे आमच्याकडे नगरपालिकेच्या बाजूला जे दुकाने होत्या त्याच्यामध्ये एक मिनी दुकान म्हणजे दुकानचे अर्धे दुकान तिथे स्वतःचा व्यवसाय थाटत एसट्यांमध्ये त्या ज्या लक्झरी बस त्या काळात जायच्या त्याच्यामध्ये 1-2 सीट हे आपले लोकांना बसून गावातलं बुकिंग घेऊन त्या लोकांना व्यवस्थित तिथे बसवण्याचं काम देखील यांनी मागच्या काळामध्ये हे नभूभाईंनी केलं. मी जाणीवपूर्वक हा इंडियन ऑइल पंप हा खरा खुराचा असं का म्हटलं
की काही गोष्टी माणसाच्या मनामध्ये असतात की मी मोठा होईल, मोठा झाल्यानंतर मोठा आर्थिक सक्षम झालेच, परंतु माझा सुद्धा एक पेट्रोल पंप असावा ही जुनी त्यांची इच्छा होती. मागे काय त्यांनी बायोडिझेलची व्यवस्था त्यांनी ही केली आणि बायोडिझेलच्या पेट्रोल पंपची व्यवस्था ही त्यांनी केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांना फार यश आलं नाही, परंतु नंतर प्रयत्नपूर्वक ओळख वापरून हा इंडियन ऑइलचा पंप त्यांनी आणला आणि या माध्यमातून एक मुकाम, एक स्तरावर पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. एक ज्वलंत उदाहरण आपल्याकडे. यावेळी शून्यातून जग निर्माण करत असताना व त्यांचे केलेल्या कार्याची इतरांनी पावती दिल्यानंतर नब्बू पिंजारी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. भाऊ, हमारे पीछे आपसे सुखा थे और साथ हम यहाँ तक पहुँचे बाबू. आपकी दुआ और सब बुजुर्गों भाइयों की और हमारे मोहल्ले की, जो मुझे 5-5 बार 4-4 बार निवाड़ के देते भाऊ, वो लोगों का बहुत एहसान है. और आप लोगों का बहुत जो रात पे हमारे लिए उठ के खड़े रहते हैं, मैं सभी लोग यहाँ पे आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद मैं बोलता हूँ. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी श्रीराम पवार यांचं प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर या कार्यक्रमाचे आयोजन संचालक नब्बू पिंजारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सोमाव साळुंके, राजेंद्र शिवलाल सोनवणे यांनी केले होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. झारखंड राज्याचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे आयकर विभागानं छापा टाकला आहे. त्यांच्याकडे 300 कोटी रुपयांच्या वर बेनामी संपत्ती सापडली आहे. आणखी 7 लॉकर्स उघडणे बाकी आहे, तर इतर संपत्तीचे देखील मोजमाप सुरू आहे. गेल्या 70 वर्षात काँग्रेस पक्षानं देशाला किती लुटले आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना काँग्रेस पक्षानं पाठीशी घातला आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं इंदिरा गार्डन जवळ प्रतिमा दहन करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेस पक्षाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे छापा टाकल्यानंतर 300 कोटी रुपये त्यांच्याकडे मिळालेले आहेत. हे गोरगरीब जनतेचा हे काळं धन त्यांनी आपल्याजवळ जमवून ठेवलेले. 70 वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसने गोरगरीब जनतेचा पैसा खाऊन फक्त आपले घरं भरलेले आहेत. आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगर यांच्या वतीने यांचा धिक्कार करतो आणि निषेध करतो. या निषेधार्थ आज आम्ही एक जोडे मारो आंदोलन तसेच पुतळाचे दहन केलेले आहे. चपलांचा हार घातलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी, प्रदेशाच्या पदाधिकारी, नगरसेविका, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महापौर प्रतिभाताई चौधरी या सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या आदेशाने हे आज आम्ही आंदोलन इथे करत आहोत. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात 2 अँड्रॉइड मोबाईल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील खांडबारा येथे रविवारी आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी सकाळी 11:30 वाजता जुबेर पिंजारी हा युवक आला असता त्याच्या 16,500चा सॅमसंग कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. खांडबारा आठवडे बाजार हा चोरी होत असलेल्या घटनेचा केंद्रबिंदू बनला आहे. या ठिकाणी मोबाईल, महिलांची सोनपोच, चेन असल्या वेगवेगळ्या प्रकारे चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. साधारणतः 1 वर्षापासून खांडबारा आठवडे बाजारात भुरटे चोरांनी धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीचा प्रकार लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीनं या भागात गस्त देखील वाढवण्यात आली होती. मात्र आता पोलिसांची गस्त कमी झाल्यानं खांडबारा आठवडे बाजारात भुरटे चोरांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. पोलीस ठाण्याच्या किचकट प्रक्रियेतनं अडकण्याच्या भूमिकेमुळे महिला व नागरिक चोरीच्या घटनांबाबत तक्रारी करत नसल्याची व्यथाही काही नागरिकांनी मांडली आहे. मेरा नाम जुबेर पिंजारी है. सुबह में 11:30 बजे मैं सब्जी मंडी में गया था सब्जी लेने. वहाँ पे अनजान व्यक्ति मेरा मोबाइल चोरी कर लिया. कौन सी कंपनी का मोबाइल?
सैमसंग कंपनी का मोबाइल था मेरा, 16,500 रुपये का मोबाइल अभी लिया था। कांडवाला आठवडे बाजारात रविवारी हजारोंच्या संख्येनं नागरिक व शेतकरी व महिला बाजार खरेदी करण्यासाठी येतात। याची संधी साधा चोरटे यशस्वी होतात। पोलीस प्रशासनानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गस्त वाढवून या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या जनमानसांकडून होत आहे। प्रतिनिधी शाबीर खाटे, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर। धुळे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता इतर शहरांप्रमाणे धुळे शहरात सिटी बसद्वारे शहर अंतर्गत वाहतुकीची कुठलीही व्यवस्था उपलब्ध नाही। त्यामुळे सर्वांना परवडणारे व सोयीचे साधन म्हणून धुळेकर रिक्षाचा वापर करतात। धुळे शहरात विविध भागात रिक्षाचे अधिकृत थांबे असून शहराचा वाढत्या विस्तारामुळे कॉलनी परिसरात व शहराबाहेर अनेक ठिकाणी रिक्षा चालक कॉलनीच्या प्रमुख धाब्यावर आपली रिक्षा लावून उदरनिर्वाह करत असतात। यामध्ये अनेक परमिट धारक व लायसन धारक रिक्षा चालकांचा देखील समावेश आहे। धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीनं दर महिन्याला रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढलेले असून त्यामुळे अनेक रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत। वाहतूक शाखेचे पोलीस हे रिक्षा चालकांच्या मागील बाजूने डिव्हाइस मशीनचा वापर करून दंडात्मक वसुली करत असल्यानं अनेक रिक्षा चालक हे हवालदिल झाले आहेत। धुळे बस स्थानकावर तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या रिक्षा थांब्यावर हा प्रकार सर्रास पद्धतीने सुरू आहे। तसेच आरेरावी करून रिक्षाच्या मागील बाजूने ही दंडात्मक कारवाई केली जाते। हाच प्रकार ग्रामीण भागात देखील सुरू असून काही ठिकाणी विनाकारण चुकी नसताना पोलिसांना चिरीमेरी द्यावी लागते। आज मिती धुळे शहरात अनेक रिक्षा या भारत सरकारच्या आरटीओ विभागाच्या नियमानुसार नव्याने घेतलेल्या असून नवीन रिक्षाची किंमत साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास जाते। रिक्षा व्यावसायिक हे सर्व गोरगरीब व मध्यमवर्गीय असून सर्वांनी या रिक्षा घेताना कर्ज देखील काढलेले आहे। शिवाय गेल्या वर्षभरात अनेक रिक्षांवर डिव्हाइस मशीनद्वारे केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे हजारो रुपये दंड झालेला असून रिक्षा चालक हा दंड भरण्यास असमर्थ ठरत आहेत। कारण धुळे शहरात आधीच रिक्षांची संख्या जास्त असल्यामुळे हवा तसा दररोजचा व्यवसाय होत नसल्यामुळे सर्व रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे वाहतूक विभागाच्या या आरेरावी व चुकी नसताना होणाऱ्या दंडात्मक कारवाईचे बळी सर्वच रिक्षा चालक ठरत आहेत। अशी व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडत रिक्षा चालकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून मोर्चा काढत अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे। धुळे शहरामध्ये रिक्षा चालक मालक बांधवांवरती शहर वाहतूक विभागाच्या वतीने डिव्हाइस मशीनच्याद्वारे जी दंडात्मक कारवाई करण्यात येत होती गेल्या 2 महिन्यापासून, त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी ॲडिशनल DSP काळे साहेबांची या ठिकाणी भेट घेतली। सर्व रिक्षा चालकांच्या सर्व प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा झाली। सर्व रिक्षा चालकांनी या चर्चेमध्ये भाग घेतला। रिक्षा चालकांच्या असंख्य अडचणी या धुळे शहरामध्ये आहेत। दंडात्मक कारवाई होते त्याच्या संदर्भामध्ये देखील काळे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आगामी काळामध्ये अशा पद्धतीची दंडात्मक कारवाई करताना रिक्षा चालकांना समज देण्यात येईल। रिक्षा चालकांच्या थांब्यांच्या विषयी या ठिकाणी देखील चर्चा झाली। रिक्षा चालक मालक बांधवांवरती त्या ठिकाणी अन्याय होतो ही गोष्ट या ठिकाणी आम्ही आदरणीय काळे साहेबांना या ठिकाणी लक्षात आणून दिली आणि आगामी काळामध्ये रिक्षा चालक मालक बांधवांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी या शहर वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत। त्या संदर्भामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी तसंच आपले सर्वच्या सर्व जे वरिष्ठ आपले रिक्षा चालक बांधव आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या धुळे शहरामधली वाहतूक व्यवस्था असेल किंवा इतर सर्वच्या सर्व गोष्टी असतील त्याच्या संदर्भामध्ये रिक्षा चालक संपूर्ण प्रशासनाला सहकार्य करायला या ठिकाणी तयार आहे। यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, ललित माळी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।